सोलापूरमधील मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाबाहेर आज दिनांक 27 मे 2026 रोजी दुपारी एक धक्कादायक घटना घडली। उपचारासाठी रुग्णाला दाखल करताच त्याच्या ओमिनी वाहनाला आग लागली। मात्र चालक व स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला। मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयात उपचारासाठी एक रुग्णाला दाखल करण्यात आले होते। रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही क्षणातच MS13 AC 0659 क्रमांकाच्या ओमिनी वाहनाच्या ड्रायव्हर साईडकडून धूर निघू लागला। काही क्षणातच आगीच्या ज्वाळा दिसू लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। चालकाने प्रसंगावधान राखत वाहन तातडीने रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून दूर रस्त्यावर हलवले। यावेळी लक्ष्मी कॅन्टीनमधील कर्मचारी, रुग्णालयातील कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी पुढे येत पाण्याचा मारा करत आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला। त्यांच्या तत्परतेमुळे आग लवकरच नियंत्रणात आणण्यात यश आले। या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ओमिनी वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। विशेष म्हणजे हे वाहन कालच दुरुस्त करून आणण्यात आले होते। दुरुस्तीनंतर दुसऱ्याच दिवशी आग लागल्याने वायरिंग दोष किंवा शॉर्ट सर्किटमुळे ही घटना घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे। Now and press the bell icon. Never miss a